मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ अँड इट्स डेफिनेशन बघितलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज कशा प्रकारचे आलेले आहेत ते ट्रिकच्या सहाय्याने बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू 0 का आली हे आपण प्रूफ करणार आहोत ट्रिकच्या सहाय्याने. तर बघा, साइन ऑफ 0 डिग्रीची व्हॅल्यू आपण 0 का आली हे प्रूफ करणार आहोत. बघा, लक्ष द्या तुम्ही. तर साइन ही ट्रिक आहे. बघा, साइन 0 डिग्री साठी 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री हे पूर्ण कसे आहे अंडर रूट मध्ये आहे, डिवाइडेड बाय 2 आहे. बरोबर. त्यानंतर बघू आपण 0 डिग्री साठी आपण 0 घेणार, 30 डिग्री साठी 1 घेणार, 45 डिग्री साठी 2 घेणार, 60 डिग्री साठी 3 घेणार, 90 डिग्री साठी 4 घेणार. म्हणजे व्हॅल्यू किती आहे बघा, 0 1 2 3 4, राईट, डिवाइडेड बाय 2. त्यानंतर साइन 0 डिग्री साठी अंडर रूट ऑफ हा घेणार 0 डिग्री साठी किती आहे व्हॅल्यू 0 आहे, डिवाइडेड बाय 2 ला 2. जे वर्गमूळात 0 म्हणजे किती येणार 0 डिवाइडेड बाय 2. जर 0 ला कोणती संख्या जर डिवाइड होत असेल, भागाकारामध्ये येत असेल तर उत्तर काय येणार 0 चे येणार. हे बघा झालं साइन 0 डिग्री बरोबर 0, राईट. साइन 0 डिग्री बरोबर किती आहे 0 आली. बरोबर. त्याच प्रकारचं आपण साइन ऑफ 30 डिग्री करणार आहोत. साइन ऑफ 30 डिग्री किती येणार, 30 डिग्री साठी व्हॅल्यू किती आहे 1 आहे. वर्गमूळात 1 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती येणार, वर्गमूळ 1 चे वर्गमूळ किती येणार 1 येणार, 1/2. हे बघा साइन 30 डिग्रीची पण व्हॅल्यू झालेली आहे. प्रूफ 30 डिग्री किती आहे साइन 1/2, राईट. त्यानंतर आपण बघणार आहोत साइन ऑफ 45 डिग्रीची व्हॅल्यू. साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे बघा, वर्गमूळात इथं 45 च्या वर किती आहे, वर्गमूळात 2 भागिले 2. म्हणजे हे तुम्हाला माहित आहे. बघा, वर्गमूळात 2 इंटू वर्गमूळात 2 बरोबर किती येणार, वर्गमूळात 4 येणार. 4 चे वर्गमूळ किती आहे 2 आहे. म्हणजे ह्या 2 च्या ऐवजी मी हे लिहू शकतो. 2 च्या ऐवजी काय लिहिणार मी, वर्गमूळात 2 म्हणजे वर्गमूळात 2. तर वर्गमूळात 2 ला 2 डिवाइडेड बाय वर्गमूळात 2 म्हणजे वर्गमूळात 2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होत झाला. उरलं काय 1 वर्गमूळात 2. हा बघा साइन 45 डिग्री साठी झालेली व्हॅल्यू 1 वर्गमूळात 2. त्यानंतर बघणार आपण साइन ऑफ 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येणार 60 डिग्री साठी. बघा 60 साठी किती आहे √3 आहे. म्हणजे काय झालं, वर्गमूळात 3 भागिले 2 ही झाली बघा साइन 60 डिग्री साठी व्हॅल्यू, राईट. त्यानंतर साइन 90 साठी व्हॅल्यू कशी प्रूव्ह करायची आहे, साइन ऑफ 90 डिग्री साठी बघा वर्गमूळात किती आहे 90 डिग्री साठी, वर्गमूळात 90 च्या वर किती आहे 4 डिवाइडेड बाय 2 ला 2. कारण 4 चा वर्गमूळ किती येणार 2 डिवाइडेड बाय 2 किती आलं 1 आलं. साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू पण इथे किती आलेली 1 आलेली आहे. बरोबर. त्यानंतर आपण बोलणार आहोत बघा कॉस ऑफ. आता आपण साइन बघितले, आता बोलणार आहोत कॉस आहे. कॉस साठी काय असणार, सेमच असणार प्रोसिजर. फक्त आहे ना याची व्हॅल्यू आहे 0 1 2 3 4 किंवा 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री या व्हॅल्यू या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू रिव्हर्स घ्या, उलटी लिहा. म्हणजेच काय, मी पहिल्यांदा बघा हे लिहितो 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री डिवाइडेड बाय 2. साइन आणि कॉस मध्ये फरक काय बघा, साइन मध्ये काय असणार 0 1 2 3 4 घेतलेला, आपण इथे काय घेणार आहोत बघा याचे रिव्हर्स घेणार आहोत 4 3 2 1 0. तर बघा आपण कॉस ऑफ 0 डिग्री यामध्ये बघणार आहोत. कॉस 0 डिग्री काय येणार 1 येणार. बरोबर. कशा प्रकारचे येणार, इथे गेलं 0 डिग्रीच्या वर किती आहे 4 आहे, वर्गमूळ 4 भागिले 2. 4 चा वर्गमूळ किती आहे 2 भागिले 2 आणि ही व्हॅल्यू हे बघा कॉस ऑफ 0 डिग्रीची व्हॅल्यू 1 आहे. बरोबर. त्यानंतर बघा कॉस ऑफ 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, वर्गमूळात 3 भागिले 2. का, तर 30 च्या वर किती आहे 3 व्हॅल्यू आहे. कॉस ऑफ 30 डिग्रीची व्हॅल्यू पण आलेली आहे वर्गमूळात 3 भागिले 2. त्यानंतर कॉस ऑफ 45 डिग्री घेणार आहोत आपण. 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे 1/√2 आहे. त्या आपण या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने ट्रिकच्या सहाय्याने आपण हे प्रूफ करणार आहोत. बरोबर. ते किती आहे बघा 45 साठी किती आहे √2 भागिले किती आहे 2 आहे. मग आताच बघितलं आपण 2 बरोबर किती येणार √2 इंटू √2 म्हणजे किती येणार √4. 4 चा वर्गमूळ 2 येणार. बघा
एक वर्गमूळ कॅन्सल झाला, 1/2. cos 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याकडे 1/2. त्यानंतर मग बघा cos ऑफ 60 डिग्रीची व्हॅल्यू किती 60 डिग्रीची व्हॅल्यू बघणार आहोत. 60 साठी काय आहे 1/2 व्हॅल्यू आहे, त्या ट्रिकच्या साहाय्याने आपण प्रूफ करणार आहोत. वर्गमूळात 60 साठी काय 1 आहे, वर्गमूळात 1/2 किती येणार 1 चे वर्गमूळ 1च येणार बरोबर 1/2 आलेले आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत cos ऑफ 90 डिग्रीची व्हॅल्यू किती 90 डिग्रीची व्हॅल्यू. मग cos 90 च्या नंतर काय येणार 0 डिग्री येणार. त्या प्रूफच्या साहाय्याने बघा 90 च्या वर किती आहे 1 0 आहे 0 डिवाइडेड बाय 2 तर 0 काय येणार 0 चे ना मी आता सांगितल्या प्रकारे बघा 0 ला कोणतीही संख्या डिवाइड झाली तर काय उत्तर 0 चे ना. या व्हॅल्यू आपण प्रूफ केलेले आहे पूर्णपणे इथे. तर ज्या प्रकारचा आपण साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू प्रूफ केलेले आहे त्याच प्रकारचा आपण tan 0 डिग्री tan 30 डिग्री tan 45 डिग्री tan 60 डिग्री tan 90 डिग्री काढू शकता बरोबर. त्याच प्रकारचे cot sec cosec यांचा यूज करून काढू शकता. तर बघा आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज बघितलेले आहेत मागच्या लेक्चरला. तर पहिल्यांदा मी हे बघा फर्स्ट वन इज tan थीटा मध्ये काय tan थीटा मध्ये काय असतं sin थीटा अपॉन cos थीटा असतं बरोबर. तर sin थीटा काय येतं sin थीटा बरोबर आणि cos थीटा मध्ये काय असतं तिथे सेकंड मध्ये cot थीटा बरोबर काय असतं cos थीटा अपॉन sin थीटा. हे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलेले आहात ते सर्वांनी बघून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो